जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। चिपळूण येथे राहणाऱ्या सौ वैशाली मधुकर निमकर यांना लहानपणापासूनच घरातून राजकारणाचे धडे मिळालेत। त्यांचे वडील कैलासवासी यशवंत गोंधळेकर हे आमदार नातू यांचे निकटवर्ती असल्याने घरात नेहमी राजकारणाची चर्चा होत असे। त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाची ओढ आहे। त्या माजी भाजपा शहर महिला अध्यक्ष होत्या। सध्या भाजपा ओबीसी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष आहेत। त्या मिरातपूर प्रभाग क्रमांक 6 मधून मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाल्या। आतापर्यंत या भागात भाजपची शीट कधीही बसली नव्हती। यावेळी यांनी आपल्या कर्तृत्वावर ती जागा खेचून आणली आहे। त्यांनी स्वकुळ साळी समाज रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं। सध्या त्या परशुराम एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या सोसायटीचं गेली 10 वर्ष कामकाज पाहत आहेत। तिथे चेअरमन म्हणून प्रेमजीभाई आसर या शाळांचे काम पाहत आहेत। संस्थेच्या 5 शाळा आहेत। संस्थेला 105 वर्ष झाली। 2014 मध्ये त्यांनी भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्षपद भूषवलं। हे काम पाहून पक्षाने त्यांना बेसिक शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली। त्यानंतर जिल्हा चिटणीस म्हणून काम केलं आणि आता त्यांच्याकडे ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी। आता त्यांच्या या पदात चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून नवीन पद जनतेने व त्यांच्या भाजपा पक्षाने बहाल केलं। त्यामुळे त्यांचे सत्यमुख परिवारातर्फे खूप खूप हार्दिक अभिनंदन। तसेच भविष्यातील यशोमय सुखकारक वाटचालीसाठी श्री रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।